नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युनिक पूजा रंगोलीज या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण प्रभू श्रीरामांची रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी मी खडूने आधी श्रीरामांचे चित्र काढून घेतले आहे आणि काळ्या रांगोळीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॉर्डर करून घेतली आहे। आता आपण केसांना काळा रंग देऊन घेणार आहोत। केसांना काळा रंग देऊन झालेला आहे, तर आपण थोडासा तांबडा कलर केसांना देऊन घेणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे शेड्स देऊन घ्यायचे आहेत। आता आपण केसांमध्ये फुलांचा हार दाखवणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पांढऱ्या रांगोळीने आपण फुले काढून घेणार आहोत। आता आपण भुवई काढण्यासाठी काळ्या रांगोळीचा वापर करणार आहोत। त्याचप्रमाणे डोळ्याची ही बॉर्डर आखून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण चेहऱ्याची बॉर्डर आखून घ्यायची आहे। आता आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चेहऱ्याला फेंट निळा कलर देऊन घेणार आहोत। चेहऱ्याचा रंग दिल्यामुळे भुवई आणि डोळे फेंट झाले आहेत, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा कलर करून घेणार आहोत। आता आपण प्रभू श्रीरामांचे डोळे व्यवस्थित काढून घेणार आहोत। चेहरा उठून दिसावा म्हणून आपण फेंट निळ्या कलर मध्ये पांढरा कलर मिक्स करून आणखी लाईट शेड तयार केली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चेहऱ्याला रंग देऊन घेतला आहे। प्रभू श्रीरामाचे ओठ काढून घेणार आहोत। कपाळावरती गंध काढण्यासाठी आपण पांढऱ्या आणि लाल रांगोळीचा वापर केला आहे। दाखवल्याप्रमाणे आपण पूर्ण शरीराला निळा कलर देऊन घेणार आहोत। प्रभू श्रीरामांच्या हातामध्ये आपण रुद्राक्षाच्या माळा दाखवणार आहोत। याच प्रकारे आपण गळ्यामध्ये ही रुद्राक्षाच्या माळा दाखवणार आहोत।
रांगोळीमध्ये फुलांचा हार काढण्यासाठी आपण पांढऱ्या रांगोळीचा वापर करणार आहोत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फुलांचा हार काढून घ्यायचा आहे। प्रभू श्रीरामांची रांगोळी काढून पूर्ण झाली आहे। रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।